कल्याणमधील आधारवाडी कारागृहाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी केल्याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांना अटक केल्या। एका आरोपीचा शोध सुरू आहे। रोहित जगदाळे, क्षितिज भगत आणि आकाश खडसे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। अटकेनंतर पोलिसांनी या तिघांची धिंड काढली। उल्हासनगरमधील कुख्यात आरोपी सतीश उर्फ सत्याभाई कांबळे याच्या वाढदिवसानिमित्त ही आतिषबाजी करण्यात आल्याची माहिती समोर आली। पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरू आहे। खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम यांच्या हद्दीमध्ये आधारवाडी जेल येथे आधारवाडी जेलच्या इथे दिनांक 14 तारखेला काही 3 ते 4 इसमांनी आतिषबाजी केली फटाक्याची आणि जेल प्रशासनाला च्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली अशा स्वरूपाची खडकपाडाला गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याची हकीकत अशी की त्यातील जो आरोपी आहे एक सत्या नावाचा, त्याचे हे मित्र होते आणि हे त्याचा वाढदिवस 15 तारखेला असलेल्या 14च्या रात्री हे जेल प्रशासनाच्या समोर गेटच्या समोर येऊन त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि जेव्हा त्याला जेल प्रशासनाने थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या कर्मचाऱ्यालाही त्यांनी धक्काबुक्की केली आणि त्याला त्याचे सरकारी कामामध्ये अडथळा आणला। अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक करायचा अद्यापपर्यंत बाकी आहे। 3 आरोपींना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। सत्या कोण आहे? हा सत्ता एक खुनाच्या गुन्ह्यामध्ये आधारवाडी जेलमध्ये आता सध्या शिक्षा भोगत आहे। एक आरोपी आहे रोहित जगदाळे, दुसरा आहे क्षितिज भगत आणि तिसरा आहे आकाश खडसे। हे तिघही सराईत गुन्हेगार आहे। कोल्हापूरमध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा आता सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दुपारच्या उष्णतेपासून संरक्षण मिळावं तसंच त्यांचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। या बदलामुळे विद्यार्थ्यांना अधिक आरामदायी वातावरणात शिक्षण घेता येणार आहे। पालकांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय। जिल्हा परिषदेकडून घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असून उष्णतेच्या काळात दिलासा देणारी सकारात्मक पावलं म्हणून पाहिला जातोय। आपल्याला 8 सप्टेंबर 2015चा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयानुसार शाळांची सुट्ट्यांची यादी जाहीर करण्याचे अधिकार त्या शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना दिलेले आहेत। सद्यस्थितीत आपण सगळेच बघतो की अतिशय कडक ऊन आहे। अगदी सकाळी 10 वाजल्यापासूनच आपल्याला उन्हाचा चटका जाणवायला लागतो। या पार्श्वभूमीवर मुलांना अशा उष्णतेचे काही विकार किंवा काही आरोग्यविषयक समस्या जाणवू नयेत हा विचार करून सकाळी शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सकाळच्या शाळेची जी आमची वेळ आहे ती सकाळी 7:20 ते 11:30 अशी असणार आहे। शिक्षकांनी पूर्वतयारीसाठी 7 वाजता उपस्थित राहायचं आहे। याचा विद्यार्थ्यांना देखील चांगला फायदा होणार आहे। निश्चितच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे, कारण आपल्याला माहित आहे अतितीव्र ऊन असेल तर विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन होणं, चक्कर येणं, भोवळ येणं किंवा काही त्यांना स्किन विषयक प्रॉब्लेम पण निर्माण होणं अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। असं होऊ नये म्हणून सकाळच्या वेळात लवकर शाळा भरवण्याचा निर्णय घेणं नक्कीच विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल। कोल्हापुरात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे। छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनस परिसरात या दोघांमध्ये व्यवहार सुरू असताना ही कारवाई करण्यात आली। राहुल किरुगडे आणि गुरु मेंगाणे अशी या अटकेतील दोघांची नावे आहेत। त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 262 बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्यात। या नोटांची एकूण किंमत 1,31,000 रुपये इतकी आहे। सध्या पोलिसांनी दोघांच्या राहत्या घराची झडती घेतली। विशेष काही संशयास्पद आढळून आलेलं नाही। त्यांच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स तपासणी केली जाणार आहे। या चौकशीतून बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। काल दिनांक 16 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास रेल्वे स्टेशन कोल्हापूरच्या समोर इसम नामे गुरु राजेंद्र मेंगाणे वय 23 वर्ष राहणार गजबरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव, तसेच राहुल प्रकाश किरुगडे वय 33 वर्ष राहणार नाना पाटील नगर म्हाडा कॉलनी कोल्हापूर यांच्या ताब्यामध्ये 500 रुपये किमतीच्या भारतीय चलन नोटेप्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या 1,31,000 रुपये किमतीच्या 262 नोटा ह्या खऱ्या असल्याचे भासून बाजारात विक्री करण्यासाठी आणताना शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील DB पथकाला मिळालेल्या आहेत। या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांचा पुढील तपास करत आहोत।
ह्या नोटा त्यांनी कुठून आणल्या, छपाई कुठे केली याबद्दलचा तपास त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही करत आहोत. ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय योगेश कुमार सर, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आकाश जाधव आणि सागर गुणवरे हे करीत आहेत. काय केलं या पोलिस काय आता त्यांना अटक करण्यात आलेली असून आता रिमांड मुदतीमध्ये त्यांनी या नोटा आणखीन काही बाजारामध्ये आणल्या तर कसं याबद्दल आम्ही तपास